चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना। चला रोजच काही ना काही नवीन नवीन रेसिपी खाऊन कंटाळा आलाय, तर आज ही पण नवीनच रेसिपी आहे, म्हणजे रेग्युलरच रेसिपी आहे, पण तोंड खूप खराब झाले म्हणून त्यासाठी मी आज बनवणार आहे डबू कोड्यांची भाजी। तर त्यासाठी इथं एक साईडला भात टाकलेला आहे, मी आता भाकर बनवता येईल, 2 भाकर बनवून गेलेला आहे, तर अजून एक भाकर तव्यावर शिजते। इथं इतर भात शिजतोय आपला। तर चला बघा, या 2 भाकरी मी इथं ठेवते। आता ही पण भाकर झालेली आहे, ही पण भाकर मी इथं ठेवते। तर चला आपल्या भाकरी सुद्धा इथं झालेल्या आहे। तर आता रेसिपीची सुरुवात करते मी। तर इथे 2 कांदे भाजायला हे आपण अख्खे कांदे भाजून ना भाजीला खूप छान मस्त चव येते, त्यासाठी मी असे कांदे भाजूनच घेते। अख्खे कापून करपी केले ना तरी सुद्धा चालतं, तव्यावर कापून भाजून घ्यायचे ते सुद्धा चालतं, पण मी असे भाजून घेतलेले आहे। तर चला आता कांदे आपले मस्त भाजून झालेले आहे। तर आता यांना मिक्सरमधून मसाला काढून घेऊया। त्यासाठी अद्रक, लसूण आणि हे भाजलेले कांदे टाकले, त्यानंतर थोडं जिरं टाकलं आणि आपल्याला आहे ना इथं 2 चम्मच आता चटणी टाकायची। त्यानंतर आपल्याला 1 चम्मच मसाला टाकायचा आहे। इथं ऑलरेडी माझं खोबऱ्यामध्ये मसाला आहे, त्यासाठी मी खोबरं काही घेतलेलं नाही आहे। आणि वरून आहे ना थोडीशी हळद टाकायची आणि हे आहे ना मस्त असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर आपलं हे मिक्सरमधून मसाला बारीक झालेला आहे। तर चला मी गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना तेल आधीच टाकलेलं आहे मी। तर आपल्याला आता हा मसाला आहे ना इथं परतून घ्यायचा आहे। मी मसाला आहे ना आता इथं तेलामध्ये टाकलेला आहे, तर मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला। सर्व काही साहित्य आपण या मसाल्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, तर आपल्याला फक्त इथं आता परतवून गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी आहे ना हे मिक्सरचं भांडं धुवून इथं पाणी टाकलेलं आहे, कारण की ते पण वाया जातं, मग त्यासाठी मी इथं ते भांडं धुवून इथं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर गरम केलेलं पाणी पण मी इथं टाकते। आता साईडला मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं, कारण की पाणी गरम राहिलं ना तर आपली भाजी खूप छान मस्त चव येते भाजीला, त्यासाठी मी इथं गरम पाणीच टाकते। तर चला मी आहे ना हे पीठ आधीच भिजून ठेवलेलं होतं डबू कोड्यांसाठी त्याला। तर आता आपण इथं डबू कोड्या सोडूया। तर अशा प्रकारे अशा छोट्या मस्तपैकी डबू कोड्या आपल्याला बेसन पिठाच्या सोडायच्या आहे। बेसन पिठामध्ये पण मी भिजताना आहे ना थोडंसं जिरं, ओवा, हिंग, त्यानंतर चटणी, हळद, मीठ सर्व काही साहित्य मी इथं पिठामध्ये पण टाकलेलं आहे। नंतर पीठ भिजून साईडला मुरण्यासाठी मी ठेवलेलं होतं। तर सर्व काही डबू कोड्या मी आता इथं अशा सोडून देते, तुम्हाला दाखवते। आता तुम्ही बघू शकता बघा, खूपच छान आणि मस्त डबू कोड्या छोट्या आपल्या मस्त झालेल्या आहे। तर भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा छान लागतात। आणि चला मी तुम्हाला पीठ गाळायची एक ट्रिक शिकवणार आहे। तर बघा, आपण जर असं पीठ गाळलं ना, आपलं छोटं भांडं जर राहिलं तर असं कुठं होतं ते पीठ, तर मग असं न गाळता बघा तुम्हाला मी दाखवते, ही अशी गाळणी घ्यायची आणि वाटी घ्यायची किंवा कप घ्यायचा किंवा ग्लास घ्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये असं पीठ टाकून द्यायचं आणि ते असं गाळणीमध्ये ती वाटी ठेवून घ्यायची अशा प्रकारे। आणि बघा खूपच छान मस्त एकाच जागेवर सर्व काही पीठ एकाच जागेवर पडतं, अशा प्रकारे ही ट्रिक आहे। तर तुम्ही बघा, मी तर असंच गाळते। तर चला आता पीठ गाळून झालं माझं, स्वयंपाक पण झाला, जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे। जेवण वगैरे करूनच मग मी ते पीठ गाळून दाखवलं तुम्हाला। त्यानंतर चला आता मी सर्व काही भांडे वगैरे सर्व घासून गॅस ओटा क्लीन करते। तर जेवण झालं की मी सर्व असं पटापट आवरून घेते। तर बघा तुम्ही, हे सर्व काही जेवणाचे भांडे आणि ते पीठ गाळले ना, ती जागा पण अशी खराब झाली, तर त्याच्यामुळे हे सर्व काही मी आता आवरून घेते। आधी हे भांडे घासते।
तर अशा प्रकारे मी सर्व काही भांडे घासून घेतले. आता गॅस ओटा पण असा क्लीन करून घेते मी. आणि हे तर माझं किचन क्लीन करायचे जे रुमाल आहेत, कपडे आहेत, किचन क्लीन करायचे माझे हे कपडे आहेत. तर हे कपडे पण मी असे स्वच्छ मस्त धुवूनच मी किचन ओटा साफ करते. अशा प्रकारे आता गॅस ओटा पण क्लीन झालेला आहे माझा. तर सर्व काही असं आता मी सर्व काही झाडून पण घेते. घरं तर सकाळीच पुसली होती, म्हणून आता नुसतं झाडून घेते मी. घरं पुसली गेलेली आहे. तर चला असं किचनची सर्व काही जेवण वगैरे झालं का अशी साफसफाई मी करून घेते. कसं असताना सर्व काही कामं आवरले गेले की मग निश्चिंत थोडा आराम पण भेटतो आपल्याला आणि जीवाला पण काही त्रास होत नाही. चला बघ काम पण सर्व काही आवरून झालं. मी स्वामी समर्थ होती, तर चला म्हटलं तुम्हाला पण जगन्नाथ महाराजांचं दर्शन दाखवू, म्हणून मी छोटासा व्हिडिओ तिथला पण घेऊन घेतला. इथून नमस्कार करून गेले मी समर्थ महाराजांच्या. नंतर तुम्हाला व्हिडिओ जगन्नाथ महाराजांचं दर्शन घ्या, पालखी जाते.